हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो. या घडीची अत्यंत महत्वाची न्यूज म्हणजे काय? 13वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे? 13वा हप्ता तुम्हाला 8 ऑगस्ट ला मिळणार आहे. 8 ऑगस्ट ही तारीख फिक्स झालेली आहे, ही डेट फिक्स झालेली आहे. या दिवशी तुम्हाला 100% 100% हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. रिसेंटली अपडेट आलेली आहे. आदिती तटकरे मॅमनी आत्ताच ट्विटरला ट्विट करून सांगितलेले आहे की तुम्हाला 13वा हप्ता 8 ऑगस्टला मिळणार म्हणजे मिळणार. पण त्यांनी त्या ट्विटरमध्ये जेव्हा ट्विट करताना हेही सुद्धा सांगितलेलं आहे की हा 13वा हप्ता कोणा ताईंना, कोणत्या कोणत्या बहिणींना, लाडक्या बहिणींना मिळणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा दिलेली आहे. बघा, जर तुम्ही लाडक्या बहिणी आहे, जर तुम्हाला 12वा हप्ता मिळालेला असेल, म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल, तरच तुम्हाला काय मिळणार आहे? 13वा हप्ता, जुलैचा हप्ता मिळेल. दुसरी कंडिशन सांगितली आहे की डीबीटी तुमचं काय पाहिजे? ऍक्टिव्ह पाहिजे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे तुमचं काय पाहिजे? ऍक्टिव्ह पाहिजे, तरच तुम्हाला जुलैचा हप्ता मिळेल. त्यानंतर एका घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी नकोत. म्हणजे तुमचं राशन कार्ड आहे आणि राशन कार्डवर तुम्ही 3-4 महिलांचे नाव आहेत आणि 3-4 महिलांपैकी 3-4ही महिला काय घेत आहे? फायदा उचलत आहे या लाडक्या बहिणीचा. तर त्या घरामध्ये लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाहीये. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्या राशन कार्डमध्ये किती महिलांचे नाव आहेत? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, क्लिअरली सांगा. बरोबर. त्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की 12वा महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळालेला आहे की नाही, हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चौथा इश्यू आहे की जे तुमचं फॉर्म स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे की नाही. तर या 4 पैकी एकही कंडिशन फेल असेल तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही. म्हणून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय तुम्हाला 12वा महिन्याचा हप्ता, 12वा हप्ता मिळालेला आहे की नाही, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही, तुमच्या घर राशन कार्डमध्ये किती महिला आहे आणि तुमचं फॉर्म स्टेटस काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला जर लाडक्या बहिणींना जर ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये काय पाहिजे असेल? 14वा भत्ता पाहिजे असेल किंवा 14वा हप्ता भत्ता पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही लाडक्या बहिणींनो, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. जितक्याही बहिणी आहेत ज्यांना जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये या योजनेचा लाभ भेटला असेल किंवा जितक्याही बहिणी असेल, त्या सर्वांना ऑगस्ट महिन्यामध्ये जर भत्ता पाहिजे असेल, ₹1500 पाहिजे असेल, त्यांनाच काय मिळणार आहे? हा भत्ता मिळणार आहे. त्यासाठी एक अट ठेवली आहे, केवायसी करायची आहे. ई केवायसी आपण ज्याला म्हणू. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की या तुमच्या लाडक्या भावांमार्फत तुम्हाला काय मिळणार आहे? 13वा आणि 14वा हप्ता सोबत दिला जाईल. पण आदिती तटकरे मॅमनी सांगितलंय फक्त तुम्हाला 13वाच हप्ता मिळेल. पण जर तुम्हाला वाटलं की आपल्याला 13वा आणि 14वा हप्ता एकत्र पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. ज्याही बहिणी लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत आहे, प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचवा. म्हणजे काय, आपली मागणी आपल्या भावांपर्यंत जाईल आणि ही मागणी आपल्या भावांना परिपूर्ण करावंच लागेल. बरोबर. कारण की बहिणी जर एकदा आपल्या भावांकडे मागणी करेल, तर भावांनाही आपल्या बहिणीचा जी आशा आहे, अपेक्षा आहे, ती परिपूर्ण करावी लागेल. आणि रक्षाबंधन आहे, बहिणीची मागणी आता म्हणजे बाजूला ठेवून चालणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या भावांना, म्हणजे आपल्या सरकारला माहिती पडेल की बहिणींना गरज आहे 1,000ची, 3,000ची. जर असा मेसेज पाहिजे असेल, तर तुम्ही काय करा, आपल्या भावांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मिळालेलं आहे त्यांचं नाव तिथे टाका, डिस्ट्रिक्ट टाका. आणि ज्या महिलांना मिळालेलं नाही त्यांनी सुद्धा टाका, म्हणजे जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून आपली मागणी सरकारपर्यंत जाईल. चला तर मग, जय महाराष्ट्र, जय शिवराय. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.